जळगाव शहरातील MIDC परिसरात घडलेल्या मोठ्या गॅस सिलेंडर चोरीच्या प्रकरणाचा MIDC पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात पर्दाफाश करत 61 सिलेंडरसह गुन्ह्यात वापरलेले आयसर वाहन जप्त केले आहे। फिर्यादी यांनी भारत पेट्रोलियम जळगाव येथून 342 सिलेंडर भरून 14 नोव्हेंबरच्या रात्री MIDC परिसरात वाहन पार्क केले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी वाहन सापडले, मात्र त्यातील 61 सिलेंडर गायब असल्याचे निदर्शनास येताच MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी शेख फिरोज शेख याकूब राहणार नशिराबाद याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने साथीदार सय्यद मुस्ताक सय्यद अशफाक राहणार उस्मानिया पार्क जळगाव याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी एकूण 1,22,000 रुपये किमतीचे 61 सिलेंडर तसेच चोरीसाठी वापरलेले 5 लाख रुपये किमतीचे आयसर वाहन जप्त केले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार गणेश शिरसाडे, पोलीस हवालदार प्रदीप चौधरी, पोलीस हवालदार गिरीश पाटील, पोलीस हवालदार प्रमोद लाडवंजारी, पोलीस हवालदार किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मराठे यांनी केली। संपूर्ण मोहिमेला जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले।